मी आणि ओवी चाललो होतो नाशिकला. गोल्डी पण येणार होता, पण त्याचं काही काम होतं म्हणून तो नेक्स्ट डे येणार होता. नाशिकला पोचलो, घरी थोडंसं आवरलं आणि मग ओवीला तिच्या छोट्या आजीकडे जायचं होतं. छोट्या आजीकडे जाऊन ओवीने झोका खेळला. मग ती प्रिन्सेस बनून इथे बसली होती, ती तेच सांगत होती. तर मग आज पूजा, सनी पण येणार होते आणि सोबत प्रथमेश पण येणार होतं जर्मनीवरून. तर ते पोचले नेमके घरी आणि आम्ही त्यांचं मस्तपैकी स्वागत केलं. खूप दिवसानंतर पाहिल्यामुळे मग ओवीला पण खूप एक्साइटमेंट होती. सनी लगेच धावत गेला ओवीकडे तिचे लाड करायला. मग इथे आली तिची फेवरेट पू. पू ओवीची खूपच फेवरेट आहे बरं का. मग ती तिला सांगत होती, पू लवकर ये लवकर ये मध्ये. इथे आमचे 2 छोटे लहान भाऊ पण आले होते, ओम आणि प्रथमेश. मग मम्मीने त्यांना ओवाळलं आणि मध्ये घेऊन घेतलं. मग सगळ्यांचीच एक्साइटमेंट एवढी होती ना, ओवीला तर इतकी एक्साइटमेंट होती की कधी त्यांना मध्ये बोलू, कधी त्यांच्याशी बोलू आणि कधी त्यांनी आणलेले गिफ्ट्स बघू. तर मग मम्मीने म्हटलं थोडंसं थांब, आपण त्यांना आत घेऊ. हे जे स्पेशल मोमेंट्स आहेत ना, खूपच भारी वाटतं. पूर्ण फॅमिली एक सोबत असली ना, ते तर सोन्याहून पिवळंच. खूपच आम्ही तर खूप एन्जॉय करतो. सगळे एकत्र आलो ना, खूपच एन्जॉय करतो. मग इथे आमचे इन्फ्लुएन्सर दादा त्यांचे व्हिडिओज काढत होते आणि मग त्यांनी आशीर्वाद वगैरे घेतला मम्मींचा आणि सगळ्यांची गळाभेट घेतली. कारण खूप दिवसानंतर भेटत होतो आम्ही. मग आम्ही फोटोज, व्हिडिओज खूप सगळे काढले. ही आमची पू. नजर ना लगे तू 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 तू. मग आम्ही सगळ्यांनी परत एकत्र फोटो काढले आणि खरंच खूप आम्ही सगळे खूप हॅपी होतो. घरात मस्त आनंदाचं वातावरण झालं होतं सगळीकडे. मग इथे मी सनीची भेटली. म्हटलं शेवटी आपण तर भेटू. मग मस्त फोटो वगैरे काढले आणि तुम्हाला माझा फॅमिली ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुढचे व्लॉग्स पण पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि इंस्टाग्रामवरती पण तुम्ही फॉलो करा.